आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता ना देव्हाऱ्यात बसवा त्या शिवाला आणि रोज कौतुक करा तिचं। पाय मुरगळायला नाही, मोडायला पाहिजे होता चांगला। शिवा 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 तू इथे काय करतोस? अरे बावळटेस का? कोणी बघितलं तर वाट लागेल आपली। मला पैसे हवे होते म्हणून मी आलोय। मागच्या वेळेस दिले होते ना पैसे? खर्च झाले। एवढे पैसे संपवलेस तू? प्रश्न विचारायचे नाही का? जगायला लागतात पैसे। आणि माझ्या बायकोला माझी किती काळजी दिसलंच मला। म्हटलं आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार। आणि तू जर देणार नशील ना तर मी चोरी करेन। काय मूर्ख झालायस का तू? कोणी जर पकडलं ना तुला इथे सरळ जेलमध्ये टाकतील, मग सड तिकडे आयुष्यभर। जे होईल ते होईल बघू। पण मी जर असाच विचार करत राहिलो ना तर उपाशी मरेन मी। सुहास हे बघ, ऐक। आई, तू आता ओरडलीस का? मी नाही ओरडले। आवाज आला मला बोलण्याचा। कोणाशी बोलणार? कोणी आहे का रूम मध्ये? बघ नाहीये। मला वाटलं तसं की तू कोणाशी तरी बोलत होतीस। ते मी स्वतःशीच बडबडत होते म्हणून वाटलं असेल तुला असं। बोल ना, काय झालं? हो अगं, शिवाचा पाय मुरगळलाय। हो माहितीये, मला वाईट वाटलं। दुखत असेल ना? हो ना ग। तर तू आता मला स्वयंपाकघरात मदत करायला ये हे सांगायला मी आले होते। हो मी लगेच येते, तू हो ना पुढे, मी आले। लवकर ये। बघितलंस? आता जर कोणी बघितलं असतं ना तर तुझ्यासोबत मला पण घराच्या बाहेर हकललं असतं। मला सगळंच संपलं। हे बघ प्लीज जा आता। मला पैसे दिल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये। तुझ्याकडे काहीच पैसे नाहीयेत का? असते तर आलो असतो का मी? तुझ्या त्या भावाने माझे सगळे अकाउंट्स फ्रीज करून ठेवलेत। पैसे दे। हा बघते। सध्या एवढेच पैसे आहेत, हे घे आणि निघ। ठीक आहे, तोंड सांभाळून बोलायचा। आणि संपले तर येईनच परत। काय करू मी या माणसाचं?